जय वैदिक शेतकरी मित्र, प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सदनामध्ये आपलं स्वागत आहे। कैलास नानासाहेब ताकटे, मुक्काम पोस्ट खडांबे, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर इथून प्रश्न विचारला आहे। आमच्याकडे 1.5 एकर आंब्याचे झाडं आहेत, 7वं वर्ष आहे, बहार चांगला फुटलेला आहे, काय खत वापरलं पाहिजे? आपली जी आंब्याची बाग आहे ती चांगली बहार फुटलेला आहे, या अर्थी त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं स्टोरेज झालेलं आहे आणि चांगला ताण बसून त्याला सुंदर अशा प्रकारे बहार आलेला आहे। हा जो आलेला मोहर आहे हा खूप नाजूक असतो आणि सेटिंग फार कमी प्रमाणामध्ये जरी झालं तरी पण गळ माउंट मोठ्या प्रमाणामध्ये होते। ह्याचं कारण म्हणजे स्टोरेज मध्ये असलेली कमतरता। आणि तशाही प्रकारे आंब्याला मोठ्या प्रमाणामध्ये फुलं येतात, त्याचं कारण असं असतं की त्याचं सेटिंग फार कमी प्रमाणामध्ये होतं। आणि तरी सुद्धा एससीटी वैदिकच्या शेतकऱ्यांना असा अनुभव आलेला आहे की जर रेस्ट काळापासून जर तुम्ही त्याला जर वापरत असाल, सेटिंग मधला 50% जो बहार आहे तो आंबा टिकून राहतो। आपण आता काय करू शकता, तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे, LSQ शिलाजी ट्रीटमेंट याचं ड्रेंचिंग आता आपण ताबडतोब बेस्ट ट्रीटमेंटला करू शकता आणि LSQ शिलाजी ट्रीटमेंटचा जो स्प्रे आहे तो तुम्ही याला वरतून देऊ शकता। दुसरा स्प्रे जो आहे तुमचा तो म्हणजे इन्स्टंट चार्जर, एनर्जी बुस्टर, फ्रूट चार्जर आणि मिल्क चार्जरचं दूध, याचा स्प्रे तुम्ही घेऊ शकता। स्प्रे मध्ये इन्स्टंट चार्जर जे आहे, LSQ शिलाजीतचा टॉप जो स्प्रे आहे तो झाल्यानंतर तुम्हाला इन्स्टंट चार्जर 3 ग्रॅम, एनर्जी बुस्टर 3 ml, फ्रूट चार्जर 10 ml आणि मिल्क चार्जरचं दूध 10 ml प्रति लिटर आपल्याला या ठिकाणी फवारणी करता येईल आणि आपल्याला जो बहार आहे अतिशय चांगला सेट होईल। यानंतर आपण जर RNPH K आणि सम्राट शक्ती मिरॅकल ह्युमस गोल्ड जे दाणेदार खत यांचा सम्राट बेसल डोस आपण जर त्या बागेला टाकला आमच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली, तर आपलं जे साईज आहे ती सुद्धा अतिशय सुंदर आपल्याला मिळेल। अधिक माहितीसाठी आपण आमच्या अधिकाऱ्यांना संपर्क करावा व सविस्तर माहिती घेऊन आपण याचा वापर करावा। धन्यवाद।